फडणवीसांचे शेवटचे अधिवेशन, मोठ्या नेत्याचे मोठे विधान. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जो हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे त्यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. इथली खुर्ची कधी कोणाला राजा बनवेल आणि कधी कोणाला दिल्लीचा रस्ता दाखवेल हे सांगता येत नाही. आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री म्हणून हे कदाचित शेवटचं अधिवेशन ठरू शकतं आणि त्यांना लवकरच दिल्लीत नेऊन केंद्रीय कॅबिनेट मंत्री केलं जाईल. पण हा काही त्यांचा सन्मान नाहीये, तर ही एक सक्तीची बदली आहे, ज्याला त्यांनी ऑपरेशन देवेंद्र फडणवीस असं नाव दिलंय. हा संपूर्ण राजकीय खेळ समजून घेण्यासाठी आपल्याला महाराष्ट्राच्या सध्याच्या गढूळलेल्या राजकारणात खोलवर जावं लागेल. एका बाजूला राज्यात सुरू असलेली फोडाफोडी, दुसऱ्या बाजूला माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं महायुतीत सातत्यानं वाढत चाललेलं वजन, आणि तिसऱ्या बाजूला विरोधकांकडून थेट मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षेवर होणारे प्रहार. या सर्व गोष्टी एका मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत देत आहेत. आदित्य ठाकरे यांनी थेट बोट ठेवलंय ते भाजपच्याच अंतर्गत राजकारणावर. त्यांचा आरोप आहे की दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटायचे, जेणेकरून भविष्यात म्हणजे 2029च्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत ते कुठेही स्पर्धेत दिसणार नाही. फडणवीसांना सध्या अतिशय महत्वाचं वाटणारं एखादं केंद्रीय खातं देऊन त्यांना महाराष्ट्राच्या सक्रिय राजकारणातून सन्मानपूर्वक बाजूला सारण्याचा हा डाव असल्याचं विरोधक उघडपणे बोलू लागले. या संपूर्ण खेळात सर्वात जास्त कोणाचा फायदा होत असेल तर ते आहेत एकनाथ शिंदे. ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आणि आमदार सातत्यानं आपल्या बाजूला खेचत शिंदेंनी स्वतःची ताकद वाढवली आहे. महायुतीत सर्वाधिक जागा पदरात पाडून घेणं असो किंवा थेट दिल्लीशी थेट संपर्क ठेवणं असो, शिंदेचं राजकारणातील वजन आता भाजपलाही दुर्लक्षित करता येणार नाही इतकं वाढलंय. जर आदित्य ठाकरेंचा दावा खरा ठरला आणि देवेंद्र फडणवीस खरोखरच दिल्लीत गेले तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची लॉटरी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनाच लागण्याची दाट शक्यता आहे. आणि याच रणनीतीसाठी शिंदे पडद्यामागून सूत्र हलवत असल्याचा संशय विरोधकांनी व्यक्त केलाय. राज्यातील विरोधक केवळ या बदल्यांच्या चर्चांवरच थांबलेले नाहीयेत, तर त्यांनी सरकारला भ्रष्टाचाराच्या आणि तांत्रिक अपयशाच्या मुद्द्यावरून रोज धारेवर धरले. मुंबई पुणे एक्सप्रेसवरील बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्पावर नुकतीच झालेली दरड कोसळण्याची घटना हा विरोधकांसाठी एक मोठा हत्यार ठरली आहे. हजारो कोटी रुपये खर्च करून उभारल्या जाणाऱ्या या हायटेक प्रकल्पात पहिल्याच पावसात सुरक्षेचे वाभाडे निघणं यावरून विरोधकांनी रोज सकाळी पत्रकार परिषदा घेऊन थेट देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आणि प्रशासकीय कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तब्बल 2 तासांचं मॅरेथॉन भाषण केलंय. पण विरोधकांच्या मते या भाषणात मुख्यमंत्र्यांचं प्रचंड नैराश्य आणि अहंकार दिसून आलाय. आपल्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढताना नेत्यांच्या भाषणात जी चिडचिड दिसते तीच फडणवीसांच्या चेहऱ्यावर दिसत असल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी लगावलाय. दुसऱ्या बाजूला दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाचा फेरबदल होणार असल्याच्या वावड्या आधीपासूनच आहेत. त्यातच अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे की एकनाथ शिंदे यांचा संपूर्ण गट भाजपमध्ये विलीन केला जाऊ शकतो, ज्याच्या बदल्यात शिंदेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राखले जाईल आणि त्यांच्या चिरंजीवांना केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाऊ शकतं. या सर्व चर्चा केवळ माध्यमांमधील गप्पा आहेत की पडद्यामागे शिजत असलेला कोणता मोठा कट हे येणारा काळच ठरवेल. पण या सर्व आरोपांवर स्वतः देवेंद्र फडणवीस शांत बसलेले नाहीयेत. त्यांनी विरोधकांचे हे दावे साफ फेटाळून लावले असून आपल्याला महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेचा आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा पूर्ण आशीर्वाद असल्याचं सांगत त्यांनी महायुती मजबूत असल्याचा दावा केला. तसंच मिसिंग लिंकच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी विरोधकांवर जाणीवपूर्वक पेड ट्रोलरच्या माध्यमातून अफवा पसरवून महाराष्ट्राची बदनामी करण्याचा आरोप केलाय. एकंदरीत पाहता महाराष्ट्राचं राजकारण सध्या अत्यंत अस्थिर आणि अनपेक्षित वळणावर येऊन ठेपलंय. एका बाजूला विकास कामांचे मोठे दावे केले जात असताना दुसरीकडे नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या आणि अंतर्गत कुरघोडी यामुळे सत्तेचं समीकरण कधीही बदलू शकतात. आदित्य ठाकरेंचा हा दावा केवळ राजकीय स्टंट आहे की खरोखरच देवेंद्र फडणवीस यांचे हे मुख्यमंत्री म्हणून शेवटचं अधिवेशन ठरणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागलेत. देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री म्हणून हे खरंच शेवटचं अधिवेशन ठरू शकतं का, या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राच्या आगामी राजकीय समीकरणांमध्ये दडलेलं आहे. या दाव्याच्या मुळाशी जाण्यासाठी आपल्याला काही महत्वाच्या घडामोडी समजून घ्याव्या लागतात. पहिली शक्यता म्हणजे भाजपामध्ये एकाच नेत्याकडे प्रदीर्घ काळ राज्याची पूर्ण सूत्र राहू न देता त्याला राष्ट्रीय राजकारणात आणण्याची एक पद्धत राहिली आहे. देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय पातळीवर भाजपचे अत्यंत विश्वासू, अभ्यासू आणि कार्यक्षम नेते मानले जातात. दिल्लीतील हायकमांडला भविष्यातील राष्ट्रीय नेतृत्वाची फळी तयार करायची. फडणवीस हे 2029च्या पंतप्रधान पदाच्या किंवा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या शर्यतीत येऊ शकतात, अशी चर्चा अनेकदा राजकीय वर्तुळात रंगते.
जर दिल्लीला त्यांची ताकद राष्ट्रीय पातळीवर वापरायची असेल तर त्यांना महाराष्ट्रातून सन्मानपूर्वक दिल्लीत बोलावून केंद्रीय कॅबिनेटमध्ये एखादं महत्वाचं खातं देणं हा भाजपच्या रणनीतीचा भाग असू शकतो. दुसरी शक्यता म्हणजे सध्याच्या सत्ता समीकरणात एकनाथ शिंदे हे केवळ भाजपच्या पाठिंब्यावर चालणारे मुख्यमंत्री राहिले नाहीत, तर त्यांनी स्वतःची एक वेगळी राजकीय ताकद निर्माण केली आहे. विरोधकांचा आमदार खासदार फोडून आणि दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांशी थेट संधान साधून शिंदेंनी महायुतीत स्वतःचं स्थान अत्यंत मजबूत केलंय. जर आगामी काळात महायुतीमध्ये जागा वाटपावरून किंवा नेतृत्वावरून पेच निर्माण झाला आणि एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावर आपला हक्क मागितला तर भाजपला नमती भूमिका घ्यावी लागू शकते. अशा वेळी दोन शक्ती केंद्र एकाच राज्यात राहण्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मोठी जबाबदारी देऊन महाराष्ट्राची पूर्ण सूत्र एकनाथ शिंदेकडे सोपवली जाऊ शकतात. तिसरी आणि सर्वात महत्वाची बाजू म्हणजे मिसिंग लिंक प्रकल्प. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न आणि विरोधकांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून केलेली कोंडी यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका होतीये. राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने जर वातावरण अधिक फिरताना दिसलं तर भाजप शेवटच्या टप्प्यात नेतृत्वात बदल करून नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा प्रयोग करू शकतं, जेणेकरून अँटी इन्कम्बन्सी कमी करता येईल. मात्र दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात भाजपचा सर्वात मोठा आणि मुख्य चेहरा आहे. त्यांच्याशिवाय महाराष्ट्रात भाजपची निवडणूक जिंकणं अत्यंत कठीण आहे, याची जाणीव केंद्रीय नेतृत्वाला आहे. फडणवीस स्वतः माझे पंख छाटणारे अजून जन्माला यायचे असं म्हणत दिल्लीत जाण्यास उत्सुक नसल्याचे संकेत देत आहेत. त्यामुळे हे अधिवेशन शेवटचं ठरणार की नाही हे पूर्णपणे आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर, महायुतीमध्ये होणाऱ्या जागा वाटपाच्या करारावर आणि भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणावर अवलंबून असेल. जर दिल्लीच्या श्रेष्ठींनी महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावरच पुढे जाण्याचं ठरवलं तर मात्र देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात कॅबिनेट मंत्री म्हणून पाहण्याची आदित्य ठाकरेंची भविष्यवाणी खरी ठरू शकते. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.